कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दादा वहिनी अक्का येणार नव्हती ना? काय गंडवलं ना आम्हाला? मी खरंच येणार नव्हते. अगं मग अशी अचानक इथे? ते तुम्ही निघून आल्यावर यांना खूप वाईट वाटलं. तुम्ही दोघं पण नाराज होऊन आलात आणि या सुद्धा घरी वाट बघत होत्या. मग हे म्हणाले की कोणाला नाराज करायला नको, म्हणून मग ते म्हणाले की आपण फिरायला नंतर जाऊ, तू आधी माहेरी जाऊन ये. मग त्यांनीच मला इथे सोडलं. अक्का ताजी दारात आल्या तू त्यांना घरात नाही घेऊन आली? ते येणारच होते, पण मग त्यांना एक अर्जंट फोन आला ना, मग म्हणून त्यांना खाणीत जावं लागलं. तेजू, शत्रुराव तुझं मन जपतात हे बघून लय आनंद झालाय बघ मला. तुमचा असं सुखाचा संसार बघायचा होता मला. हे सुख खोटं आहे. दुःखाच्या निखाऱ्यावर आता रोज चालावं लागणार आहे. हेच माझं नशीब आहे दादा. मला माफ कर. आयुष्यात तुझ्याशी खोटं कधीच बोलले नव्हते, पण माझ्याकडे आज खोटं बोलण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. मला असं का वाटतंय त्याच्याकडे बघून किती कसल्या तरी टेन्शन मध्ये. ए मंजुळा, अगं सोनपापडी आहेस ग तू माझी. ऐक ना, जसा तुझा फोन आलाय ना, जाग्यावर सगळी कामं थांबवलेत आणि तुझ्याकडे यायला निघालो. येतोय, लगेच येतोय मी. तू सांग कुठे मला? परत तेच. तू काय करणार काय घरी येऊन माझ्या? बोल बोल, तू बोलायचे ते बोल आणि लाव त्याला. मला सांगतोय तुला, सध्या वातावरण लय टाईट आहे. हे बघ, 2-3 प्रकरणं पण झाली आहे. डॅडींचा मूड अजिबात नीट नाही. धंद्यात लॉस पण झालाय. एवढे दिवस कळ काढलीस ना तू, अजून थोडे दिवस काढ ना. हा, एकदा चांगली वेळ आली ना की मी स्वतः जाऊन डॅडींशी बोलणार आहे. हा, ए मंजू, तुला माझ्यावर विश्वास नाही का ग? हाय ना, हाय ना विश्वास? अजून थोडे दिवस विश्वास ठेवायचा आहे तुला. हा, एकदा का सगळं नीट झालं ना की उडवून देऊ बघ सगळा बार. आपण आज भेटायचं ना, नाही नेहमीच्या ठिकाणी, तोच लॉज, तीच रूम आणि आपला हनीमून. हा, आलोच. हिला लग्न करायचंय माझ्याशी. आम्ही गरज संपली ना, वस्तू असो नाही तर माणसं वापरून फेकून देत असतो. माहित नाही वाटतं हिला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.